Brought to you by Vigard. माननीय PN पाटील हे व्यक्तिगतच नाही आमचे होते, परंतु काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत अशा प्रकारचे नेते ते होते. 19 वर्ष जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. राजीवजींच्या निधनानंतर आपण पाहिलं असेल की त्यांनी त्यांची जी जयंती साजरी करीत असायचे राजीवजी गांधी यांची, ती अत्यंत सुंदर मोठी असायची. सद्भावना यात्रा त्या निमित्तानं असायची, किलोमीटरच्या किलोमीटर ती असायची. राजीवजींचा पुतळा सुद्धा त्यांनी केला. आदरणीय सोनेजींना त्या निमित्तानं आणलं आणि शेवटपर्यंत विचारानं निष्ठेनं काँग्रेसची ते संलग्न राहिलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून एक काँग्रेस जनापुढे सुद्धा एक आदर्श म्हणून या व्यक्तिमत्वाचा उल्लेख करावा लागेल. पोलिसांवरती एक त्यांच्या संशय व्यक्त केला जातो की त्या प्रकरणात ज्या प्रकरणाने हे सगळं हाताळण्यात नाही, अत्यंत दुर्दैवी घटना आहे का एखाद्या श्रीमंताचं पोरग कोणाला तरी चिरडीतं आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतो. ही दुर्दैवी घटना आपल्याकडे महाराष्ट्रात घडते आहे. आम्ही पाहिलं होतं की भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वीगार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. आमच्या पैलवान मुली, रेसलर मुली तक्रार करतायत तरी तो खासदार वाचवला जातोय, ते आम्ही पाहिलं. किंवा इकडे पाहिलं कर्नाटकमध्ये कोणाला तरी वाचवलं जातं, हे आम्ही पाहतोय. ते दुर्दैवाने महाराष्ट्रात येऊन पोहोचलेलं आम्हाला दिसतं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशी गोष्ट ती नाही. सरकारच्या वतीने सांगण्यात येते की कडक शिक्षा झाली पाहिजे. मग हे सगळं नाही, ठीक आहे, तुमच्या सांगणं वेगळं आणि कृती करणं वेगळं. शिक्षा होईल त्यावेळेस आम्ही म्हणू की खरंच कडक शिक्षा झालेली आहे. आणि कशा पद्धतीनं आपण त्यामध्ये पाहिलं ते पब काय, ती परिस्थिती काय, तिथली लोक म्हणजे जे मयत झाले मुलं त्यांच्याकडे जाण्याऐवजी इकडंच धावपळ चालली होती. पिझ्झा पुरवला जातोय, त्याला बर्गर दिलं जातोय. किती म्हणजे सगळ्याला प्रक्षुब्ध करणारं अशा प्रकारचं सगळं वर्तन तिथं पाहावयास मिळालं. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाचं सावट आहे. आज मुख्यमंत्र्यांनी 8 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची बैठक बोलवली होती, मात्र सहा पालकमंत्री त्याला गैरहजर राहिले. 2च पालकमंत्री उपस्थित. गांभीर्य टंचाईची जी परिस्थिती असते तिला खरं आचारसंहितेचं बंधन नसतं आणि त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. निवडणूक हे सर्व प्रक्रिया चाललेली असली तरी माननीय मुख्यमंत्र्यांची आणि सर्वांची जबाबदारी आहे की त्या जनतेकडे लक्ष देणं. का पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, एक दिवस टँकर गेला नाही तर तिथे त्या वाडीची काय अवस्था असेल, त्या काय गावाची अवस्था असेल, याचा विचार तरी मनात केला पाहिजे. दुर्दैवानं सरकार म्हणून गांभीर्यानं जो विचार व्हायला पाहिजे. निवडणूक संपली, उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वीगार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. म्हणून बैठक घेतली. ही औपचारिकता झाली. खरा मे महिन्यात सगळ्या निवडणुकीत गेला त्यावेळेस त्या ठिकाणची परिस्थिती काय होती असं जर विचार केला तर दुर्दैवानं सरकार म्हणून दुर्लक्ष झालेलं आहे पूर्णपणे. परिस्थिती दखल घेण्याच्या बाबतीत ही परिस्थिती आहे. आता तरी चला, आता पाहता येत ठीक आहे, तिथं पालकमंत्री हजर राहण्यास तयार नाहीत. सगळे पालकमंत्री परदेशात गेलेत असंच आम्हाला कळालं. का कुठं आहेत पालकमंत्री, तर परदेशात गेलेत. अनेक गोष्टी दिसत आहेत. आमच्याकडे सुद्धा दुर्दैवानं कालच दुर्दैवी घटना झाली की नदीच्या रोटेशनमध्ये म्हणजे खरे 2 मुलं बुडाली. त्यांचे मृतदेह काढण्याकरता म्हणून ती जी आली होती SDRFची टीम, त्यातले सुद्धा 3 जण गेले, एक लोकल गेला, 6 जणांचा मृत्यू. शासन म्हणून SDRFच्या टीम आणि त्या जवानांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. ते मयत झाले, त्यांच्याबद्दल संवेदना आहे आमच्या, दुःख वाटतं. परंतु तिथलं प्रशासन म्हणून पालकमंत्री असतील किंवा कलेक्टर असतील यांचे मात्र त्याकडे लक्ष नाही, अशा अवस्था आम्हाला पाहायला मिळालं. म्हणजे अत्यंत कठीण. म्हणजे असं सरकार असतील त्या जनतेचं होणार काय हे असं वाटावं अशी परिस्थिती आहे. मतदानाच्या पूर्वी भाजपनं दिल्लीतल्या भाजपनं एक मागणी केली. गोरखा घालून येणाऱ्या महिलांची
पटवूनच त्यांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार दिला गेला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. त्याच्या बाबतीत काय जो निर्णय योग्य सरकारी पातळीवर चर्चा होऊ शकतो, परंतु कोणता तरी बुरखा उतरवण्याचे जे प्रयत्न झाले या इलेक्शनमध्ये, बुरखा उतरवण्याचे सुद्धा प्रयत्न काही ठिकाणी केले गेले, उतरवतो बुरखा, हे मात्र योग्य नाही. त्याच्या बाबतीत नियम करावा, विचार करून नियम करावा, काही पद्धत असेल तर ती जरूर बसवा, आमचं काही म्हणणं नाही. त्याचे पण काळजीपूर्वक सगळ्यांच्या भावना विचारात घेऊन त्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. मतदानाची आकडेवारी जी जाहीर केली जाते त्यावरून आता सर्वच पक्ष विरोधक संशय व्यक्त करतायत. ज्या पद्धतीने आकडेवारीमध्ये बदल होताना दिसत आहेत. नाही, आम्हाला तर खूप काळजीची गोष्ट अशी आहे की एक तर पहिलं फेरी झाल्यानंतर 11 दिवस लागले आकडेवारी जाहीर करायला, त्यानंतर 4 दिवस लागले, आणि त्यानंतर अजूनही आकड्यांचा घोळ आहे, आणि अजूनही 1 कोटी जे मतदार आहेत त्याचा फरक दिसतोय, 1 कोटीचा फरक दिसतोय. समजायलाच तयार नाही. याच्यात समजायचं आता इतकं ऑनलाईन सगळं आहे, सगळं करता येतं आपल्याला, प्रत्येक आकडा परफेक्ट असू शकतो, 17C फॉर्म असतो, हे त्याचं जर रेकॉर्ड केलं जात असतं तर आकड्याचा घोळ दिसण्याचं कारण काय? काहीच कारण नाही आकड्याचा घोळ. आणि त्यामुळे सगळ्यांना काळजी वाटून जाते की एक तर निवडणूक आयोग आणि त्याचा एकतर्फी वागणं हे सगळ्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे, त्याच्यावर सगळ्यांचंच मत कटू झालेलं आहे. असं असताना ह्या आकड्याच्या घोळामुळं आणखी काळजी वाटून जाते, ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वी अशी परिस्थिती होती? खरं म्हणजे अशी चर्चाच कधी नव्हती. परिस्थिती होती का नाही, चर्चा कधीच झाली नाही ना. परिस्थिती असती तर चर्चा झाली असती. चर्चा कधी झालेली आठवती का आपल्याला? आकड्याच्या घोळाची चर्चा असं कधी पाहिलं नव्हतं आम्ही. महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान झाले, सगळं चांगलं झालेलं आहे. कोल्हापूर जिल्हा आमचा 2ऱ्या क्रमांकावर आहे. ओव्हरऑल ही जी मतांची टक्केवारी समाधानकारक आहे, त्याबद्दल काय वाटते? नाही, ठीक आहे. आम्हाला तर असं वाटतं की जनतेनं ही निवडणूक हाती घेतलेली होती. जनतेला भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती, तत्वज्ञान याच्या बाबतीत आता पूर्णपणे नाराजी आहे. ज्या पद्धतीनं हुकुमशाही येते आहे, लोकशाहीचा वर दबाव आलेला आहे, घटनेचं काय होईल हे वाटतंय, याचा परिणाम लोकमतावर झालेला दिसतो आहे. आणि त्यामुळं महाविकास आघाडीवर विश्वास दाखवणारं मतदान होईल अशी खात्री मला वाटते. मराठा आरक्षणावर पुन्हा एकदा जरांगे पाटील आक्रमक दिसत आहेत. भुजबळांच्या विरोधात खरं तर त्यांचं हे दिसतंय. मराठा आरक्षणाच्या विरोधात जो कोणी त्यांचा भुजबळ करू अशा पद्धतीचा इशारा द्यायचा प्रयत्न त्यांनी केला. नाही, ठीक आहे. आरक्षण हा विषय वेगळा आहे आणि व्यक्तिगत माझ्या मते हे करण्याचं काही कारण नाही. आरक्षण त्या मागणी असली पाहिजे, आग्रही असलं पाहिजे, मिळालं पाहिजे, या मताचा मी आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.